इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स, थर्ड चॅप्टर. आपण तिसरं चॅप्टर सुरू करूया, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. या चॅप्टरचे जे प्रिलिमिनरी आयडियाज आहेत ते तुम्हाला 10th आलेले आहे. जसं इनहेरिटन्स ह्याच्यासाठी आणखीन एक वर्ड दुसरा आपण वापरतो, तो म्हणजे हेरिडिटी. हाऊ कॅन वी डिफाईन हेरिडिटी? हेरिडिटी म्हणजे काय? हेरिडिटी मीन्स सम कॅरेक्टर्स, काही कॅरेक्टर्स आहेत किंवा काही ट्रेट्स आहेत, ते एका जनरेशनमध्ये पासून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट होणे. सो हेरिडिटी कॅन बी डिफाईन ॲज ट्रान्समिशन ऑफ द कॅरेक्टर्स, डिफरंट कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन, वन जनरेशन टू अनादर जनरेशन, जनरेशन टू जनरेशन, एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये, अगेन इन द थर्ड जनरेशन, पुन्हा फोर्थ अँड सो ऑन. एका जनरेशनमधून दुसऱ्यामधून तिसऱ्या, असं करत करत जनरेशन आफ्टर जनरेशन जर एखादं कॅरेक्टर ट्रान्समिट होत असेल तर दॅट फिनॉमिना इज कॉल्ड हेरिडिटी अँड सेम वन इज कॉल्ड इनहेरिटन्स. द इनहेरिटन्स ऑफ सम कॅरेक्टर्स हे स्टडी केले होते पहिल्यांदा ग्रेगर जॉन मेंडेल यांना फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून ओळखलं जातं. इज फादर ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्स ही ब्रांच 20व्या शतकाच्या सुरुवातीला तयार झाली आणि जेनेटिक्स त्याच्या आधी कोणालाच माहीत नव्हतं, मुळात जीन्सच माहीत नव्हते. मेंडेलच्या काळापर्यंत तरी जीन्स कोणालाही माहिती नव्हतं. ग्रेगर जॉन मेंडेल ही वॉज बॉर्न इन ए टाउन Moravia in 1822, 22nd of July 1822 यावेळेला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जे होते फादर, ही वॉज फार्मर होते. ते पेझंट फार्मर म्हणजे जे याच्यावर बटाईनी शेती करतात तसे फार्मर किंवा माळी म्हणून आपण त्यांना, ते शेतीचंच काम करायचे आणि त्यांच्यासोबत स्वतः मेंडेलसुद्धा त्यांना मदत करायचे. तर त्यांना मेंडेलच्या वडिलांना ग्राफ्टिंगचं टेक्निक माहिती होतं. त्या काळी ग्राफ्टिंग सफरचंदाच्या झाडावर, आपण ज्याला ॲपल म्हणतो, ॲपलच्या झाडावर ग्राफ्टिंगचे ते प्रयोग करायचे. पण ते प्रयोग करताना एक गोष्ट मेंडेलच्या लक्षात आली होती, ती म्हणजे एखादं कुठलं चांगल्या दर्जाचं, आपण त्याला व्हायबल म्हणू, चांगल्या दर्जाचं फळ आहे ॲपलचं आणि एका झाडाला समजा ए, आणि दुसऱ्याला चांगल्या दर्जाची फळं येत नाही, बी. नॉन व्हायबल म्हणजे चांगल्या दर्जाची फळं किंवा ॲपल येत नाही. तर मग अशा झाडाच्या फांद्या ते तोडून टाकायचे, वरच्या फांद्या तोडून टाकायच्या आणि आपण जे ग्राफ्टिंगचे टेक्निक्स बघितले त्या टेक्निकनी व्हायबल जे आहे म्हणजे ज्याच्यावर चांगल्या दर्जाची फळं येतात त्या सफरचंदाचं कलम याच्यावर करायचे आणि मग ज्याला चांगली फळं येत नव्हती त्या झाडांनासुद्धा चांगली फळं येताना दिसली. हे प्रयोग स्वतः म्हणजे अशा प्रकारचं ग्राफ्टिंग मेंडेलसुद्धा वडिलांना मदत करायचे आणि मेंडेलला ते मदत करताना ते मुळातच इंटरेस्टेड होते 2 विषयात. खूप आश्चर्य आहे, एक नॅचरल सायन्स आणि दुसरा त्यांचा आवडीचा विषय होता मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स. खरं तर या दोन्ही विषयाचा आणि नॅचरल सायन्स किंवा बायोलॉजीचा काहीही संबंध नाही, तेव्हापर्यंत तर नव्हताच, म्हणजे काही पटतही नव्हतं यांचं, अजूनही बऱ्याचशा गोष्टी नाहीच. परंतु त्यांना ह्या दोन्ही विषयात इंटरेस्ट होता आणि नॅचरल सायन्समध्ये विशेष इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे ते यांना मदत करताना नेहमी एक प्रश्न वडिलांना विचारायचे की ह्याच्यामध्ये तर याला तर आधी चांगली फळं येत नव्हती, याच्यावरचं कलम याच्यावर केल्यानंतर मग याला चांगली फळं कशी येतात, असं काय आहे की ते याच्यातून याच्यात गेलं आणि याच्यामध्ये मग चांगल्या प्रकारची फळं यायला लागली. लहानपणापासून पडलेला प्रश्न बघा, कुठलाही व्यक्ती त्याचे बाळाचे पाय पाळण्यात दिसत असं आपण म्हणतो, लहानपणीच त्यांना प्रश्न पडला. मुळात सायंटिस्टला पहिल्यांदा प्रश्न पडत असतात आणि मग ते त्या प्रश्नाच्या अनुषंगाने विचार करत जातात. हळूहळू विचार करण्याची प्रवृत्ती वाढते, प्रयत्न करत जातात त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आणि खरंच त्यांनी हा प्रयत्न केला. ग्रेगर जॉन मेंडेल पुढे शिकले, त्याच्यानंतर घरची गरिबी होती सुद्धा तरीसुद्धा त्यांनी त्या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. नॅचरल सायन्स पण घेतलं त्यांनी आणि फिजिक्स पण घेतलं आणि ते बेस्ट प्रोफेसर झाले. ब्रूनला त्यांनी प्रोफेसरशिप केली, पण त्यात त्यांचं मन रमत नव्हतं. त्यांना संशोधन करायचं होतं, पण संशोधनासाठी जमीन घेण्याइतका, त्या काळी प्रोफेसर असून सुद्धा जमीन घेण्याइतका पैसा त्यांच्याजवळ नव्हता आणि संशोधनासाठी जमीन लागत होती, शेती लागत होती. मग त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा धर्माचं शिक्षण घेतलं
आणि मग त्यांनी एका मोनॅस्ट्रीमध्ये, चर्च ज्याला आपण म्हणतो, त्या चर्चमध्ये फादरची नोकरी पत्करली. आणि एकीकडे धार्मिक शिक्षण देणं आणि एकीकडे कशासाठी त्या चर्चमध्ये हे काम करत होते ते, तर त्या चर्चची स्वतःची जागा होती, मोनॅस्ट्री गार्डन, इज कॉल्ड मोनॅस्ट्री गार्डन. या मोनॅस्ट्री गार्डनमध्ये त्यांनी त्यांचे प्रयोग केलेले आहे, जे तुम्ही 10व्या वर्गात शिकलेले आहे. हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स इन पी प्लांट या नावाने ते प्रसिद्ध आहे. इन पी प्लांट, पी प्लांटला त्यांनी सिलेक्ट केलं होतं. ही सिलेक्शन वॉज ऑल्सो व्हेरी वाईज. त्यांनी हे प्लांटच असं सिलेक्ट केलं की ह्या प्लांटमध्ये एकदम डिफरंट, ज्याला कॉन्ट्रास्टिंग हा शब्द वापरला आहे त्यांनी, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स दिसतात त्याच्यामध्ये. म्हणजे जसं रेड कलर फ्लावर काही प्लांटला येत असतील तर दुसऱ्या प्लांटला व्हाईट फ्लावर येतात. ते पी प्लांटच असतं, एकाच याचं स्पेसिसचं, पण काहीला रेड येतात तर काहीला व्हाईट फ्लावर येतात. काही खूप सारे उंच आहे, टॉल प्लांट आहेत, तर काही अगदी डॉर्फ आहेत काही प्लांट्स. असे जवळजवळ 7 डिफरंट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स त्यांनी स्टडी केले. काही वेळेला ते एकच क्रॉस करून पाहिला, म्हणजे एक कॅरेक्टर कन्सिडर करून क्रॉस करून पाहिला, त्याला आपण म्हटलं होतं मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणतो आपण त्याला. आणि काही वेळेला काय केलं की समजा आता कलर ऑफ द सीड आणि हाईट ऑफ द प्लांट हे 2 कॅरेक्टर कन्सिडर केले एकाच वेळेला आणि तेही क्रॉस करून पाहिले, त्याला म्हटलं डायहायब्रिड क्रॉस. हे पण करून पाहिले. आणि त्यानंतर परत 3 कॅरेक्टर एकत्र घेतले, ट्रायहायब्रिड क्रॉस. असं वाढवत नेलं, पॉलिहायब्रिड क्रॉसेस सुद्धा केलं आणि प्रत्येकाचे रेशोज काढले. प्रत्येकाच्या रेशोवरून त्यांनी त्यांचे जे काही ऑब्झर्वेशन्स होते त्याचा पूर्ण डेटा मेंटेन केला. खरं तर हे अतिशय किचकट काम होतं, पण त्यांनी न कंटाळता कित्येक वर्ष हे काम केलं आणि ही पुट हिज थेअरी बिफोर नॅचरल हिस्ट्री सोसायटी ॲट ब्रूनला जी नॅचरल हिस्ट्री सोसायटी आहे त्यांच्यासमोर हे वर्क ठेवलं. समजावून सांगितलं की हे हायब्रिडायझेशन प्रोग्राम्स कसे आहे आणि हे कॅरेक्टर्स कसे ट्रान्समिट होतात, इनहेरिटन्स म्हणजे नेमकं काय, त्याच्यातून व्हेरिएशन्स कसे क्रिएट होतात आणि व्हेरिएशन्स का क्रिएट होतात हे प्रत्यक्षात त्यांना सांगता आलं नाही, तरी पण व्हेरिएशन्स क्रिएट होतात हे ते सांगू शकले. पण नॅचरल हिस्ट्री सोसायटीने त्यांचं वर्क चक्क रिजेक्ट केलं, केवळ एकाच कारणासाठी की त्यांनी ह्या सगळ्या वर्कचा जो काही डेटा मेंटेन केला होता त्यामध्ये त्यांनी स्टॅटिस्टिकचा वापर केला होता. स्टॅटिस्टिक इज अ ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी, मॅथमॅटिक्स तुम्ही बायोलॉजीमध्ये कसं अप्लाय करता हे त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी हे चक्क रिजेक्ट केलं. पण त्यानंतर ही डायड ॲज अ ग्रेट प्रिस्ट म्हणू आपण त्याला, किंवा खूप चांगले धर्मगुरू, एक आदरणीय टीचर म्हणून त्यांचा मृत्यू झाला. पण कुणालाही त्यांच्यातला सायंटिस्ट तोपर्यंत माहीत नव्हता. 1884 ही डायड. Unfortunately, he did not know as a scientist to the world. But later on, in 1900, जसं 20वं शतक उजाडलं तसं युरोपच्या 3 कॉर्नरमधून 3 सायंटिस्ट होते. त्यातला मेजर वन नाव सांगते, पुस्तकामध्ये आहे तुमच्या, कोरेन्स शेरमार्क आणि आणखीन एक तिसरे सायंटिस्ट होते. त्या तिघांनी मिळून हे वर्क पूर्ण रिडिस्कवर केलं आणि मग यांच्याच वर्कमधून 3 लॉज दिलेले आहेत, ज्याला आपण आता मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स म्हणून ओळखतो. 3 लॉज ऑफ इनहेरिटन्स, मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स आपण पाहूया आणि नंतर त्याच्यासोबतचे जेवढे काही त्यांनी दिलेले जे काही पोस्च्युलेट्स आहेत ते सुद्धा त्याच्या सोबत पाहू. सो दिस इज अबाउट इंट्रोडक्शन अबाउट द इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स.